एकदा का नामांकनं जाहीर झाली की कला क्षेत्रातलं वातावरण वसंत ऋतूप्रमाणे होतं. म्हणजे बघा ना, वसंत ऋतूत जसे बीजाला अंकुर फुटतात तशाच इथे जाहिराती रंगू लागतात, थिएटरकडे प्रेक्षकांचे पाय वळायला लागतात, बुकिंगवर हाऊसफुलची पाटी लागते. कला क्षेत्रातला हा वसंत ऋतू म्हणजेच हा झी गौरव पुरस्कार. चला तर पाहूया कला क्षेत्रावर होणारा झी गौरव इफेक्ट. प्रत्येकाला नेहमी असं वाटत असतं की मी त्या वर्षात जे कार्य करेन, जे कर्तृत्व दाखवेन मनोरंजनासाठी किंवा माझ्या टॅलेंटच्या द्वारे मी जे काही करेन, तर त्याची दखल ह्या गौरव सोहळ्यात मला नक्कीच मिळावी अशी प्रत्येक कलाकार तंत्रज्ञानाची अगदी मनापासूनची इच्छा असते. आणि झी गौरवची मोहर त्याच्या कलागुणांवरती आणि त्याच्या कार्यावरती, कर्तृत्वावरती उमटली की मला वाटतं की त्याला एक खूप छान असं वजन त्याच्या एकंदरीत त्या वर्षाच्या कारकिर्दीसाठी एक प्राप्त होतं आणि पुढची वाटचाल खूप यशस्वी आणि लाभदायी होते. आम्हाला गौरव वाटतो जेव्हा आम्ही झी गौरव पुरस्काराला येतो आणि झी गौरव पुरस्कार हे जे आपल्या फिल्म इंडस्ट्रीला गौरव करतात त्याचा खरंच अभिमान वाटतो. आणि 3 cheers फॉर झी गौरव पुरस्कार, झी मराठी. गॉड ब्लेस यू. थँक्यू. झी गौरव मला असं वाटतं की एक सांस्कृतिक आपल्याकडचा कार्यक्रम आहे हा, एक परंपरा झाली आहे. आणि विशेष असं आहे की प्रयोग रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, याचबरोबर चित्रपट यांचा जो एक वेगळा त्याची एक नोंद घेणं हा जो भाग आहे तो गंभीरपणे घेणं हा फार कमी वेळ होतो. दरवर्षी सिनेमे येतात, नाटकं येतात, परंतु आपण काय प्रयोग केला हे त्यातलं पारितोषिक जोपर्यंत मिळत नाही किंवा नामांकन मिळत नाही तोपर्यंत त्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला त्याची किंमत कळत. कारण ते एकदा ते नाटक जेव्हा मानांकन घेऊन येतं त्यावेळेला त्याच्यावर चर्चा होते. ती चर्चा झाल्यानंतर लोक जास्त पाहायला जातात. तसंच सिनेमाचं आहे. सिनेमाचं वेगळं पण काय आहे, मानांकन मिळाल्यानंतर मिळतं, पण ज्यावेळेला एक झी अवॉर्ड मिळतो याचा अर्थ एक त्याचा दर्जा जो असतो तो प्रस्थापित होतो. उत्सुकता आहे कारण यावर्षी माझे 2 सिनेमे आहेत आणि एक नाटकही आहे. काय होतंय बघायचं आहे. वी आर लुकिंग फॉरवर्ड की आता पारितोषिकं काय मिळत आहेत वगैरे ह्याच्याकडे. मीटर डाऊन संदर्भात मला जास्त समाधान वाटतंय किंवा संतोष वाटतोय असं आपण म्हणूया. कारण एक नवीन मुलांचं नाटक, नवीन मुलांचे प्रश्न, आजकालचा तरुणांचा प्रश्न आहे, स्ट्रगलर्स कुठल्याही क्षेत्रातली जी असतात त्या मुलांचा प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळण्याचा जो प्रयत्न आम्ही केला त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. परंतु आता या झीच्या नॉमिनेशनमुळे हा प्रतिसाद कदाचित जास्त वाढेल असं मला वाटतं. कारण लोकांना कसं असतं की ज्यार्थी हे नॉमिनेट झाले त्यार्थी हे नक्कीच चांगलं असेल. कारण नॅचरली नवीन मुलं असतात तेव्हा प्रेक्षक 3दा विचार करतो की आपण बघायला जाऊया का, हे नाटक नक्की चांगलं असेल का. परंतु एक नॉमिनेशन मिळाल्यामुळे कदाचित त्याचा प्रतिसाद वाढेल असं मला वाटतं. त्यामुळे मनापासून त्या गोष्टीचा विशेष आनंद होत आहे. नवीन लोकांना घेऊन मी तो चित्रपट केला आणि त्यांना आपल्या इंडस्ट्रीनी वेलकम केले किंवा त्यांना आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने आपलंसं केलंय हे झी गौरव पुरस्काराने दाखवून दिलंय. आणि त्याकरता खरंच मनापासून मला झी गौरव आणि जे परीक्षक आहेत त्यांचे खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात की मी हा जो निर्णय घेतला तो कोणालाही न जुमानता मी तो निर्णय घेतला. त्या निर्णयाशी मी पक्की राहिले आणि त्याचं फळ आज मला मिळतंय ह्या 8 नामांकनामुळे. एकदंत क्रिएशन्स ही माझी संस्था. नवागडी नवराज्य नावाचं माझं नाटक. तब्बल 8 नॉमिनेशन्स ह्या नाटकाला मिळालेली आहेत. झी गौरवची स्पर्धा म्हणजे आम्हा सगळं नाट्य व्यावसायिकांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे जो लोकांपर्यंत नाटक पोहोचवण्यासाठी खूप उपयोगी ठरतो. त्यानिमित्ताने कुठलं नाटक बघावं, खूप लवकर बघावं आणि ह्याच्यासाठीची एक मानसिक तयारी त्यांची ह्या नॉमिनेशन्समुळे होते, पुरस्कारांमुळे सुद्धा होते. झी गौरव हे खरं म्हणजे नाट्यसृष्टीला पर्वणीच आहे, ज्यामुळे चांगल्या नाटकांच्या, चांगल्या कलाकारांची नामांकनं जाहीर झाल्यानंतर निश्चित त्यांना त्याचा फायदा होतो. नाटकालाही गर्दी चांगली होते, प्रेक्षकांनाही कळतं की बा हे नाटक आपलं बघायचं राहिलं होतं पण नाटक चांगलं दिसतंय, ज्या अर्थी त्याला झी गौरव पुरस्काराचं नामांकन होत आहे. त्यामुळे त्याचा फायदा नाट्यसृष्टीला निश्चित होतो, कलाकाराला नाव मिळतं, नाटकाला चांगलं बुकिंग होतं. आणि या सगळ्याचा जाहिरातीमध्ये आम्ही उपयोग जेव्हा करतो त्यावेळेस लक्षात असं येतं की त्याची चर्चा त्या दिवशी गावोगाव व्हायला लागते की अरे झीचा पुरस्कार मिळालेला आहे, नाटक चांगलं दिसतंय, पुरस्कार जाहीर झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा निश्चित त्यांना होतो. कॅटेगरीज वाढवल्यामुळे प्रायोगिकच्या वेगवेगळं
आता नेपथ्य करणाऱ्या प्रकाश करणाऱ्या लोकांनाही एक प्रकारे उत्साह वाटतो ना की आपली पण नोंद घेतली जाते. आणि आता त्याचा फायदा म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचे प्रयोगाचं संख्या कमी असल्यामुळे त्याला कसं होतं, त्या कमी संख्येने होणाऱ्या प्रयोगांना जास्त प्रेक्षक येण्याची शक्यता निर्माण होणं हे माझ्या मते अशा प्रकारच्या नामांकनाने साध्य होऊ शकतं. मला असं वाटतं की झी इज ऑलवेज बीन अ व्हेरी स्ट्रॉंग बॅकअप, की प्रत्येक उत्तम कलाकाराच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणारं. आणि मला याचा अनुभव छोटी असल्यापासून आहे, की म्हणजे बालकलाकार म्हणून पण मला झीमध्ये मी काम केलंय, ते आज अभिनेत्रीचं नामांकन घेऊन. त्यामुळे मी एक्सायटेड आहे. आणि त्याचबरोबर नामांकन खूप चांगल्या व्यक्तींबरोबर आहे, म्हणजे सुहासताई आहेत, पल्लवी पाटील आहे, केतकी थत्ते आहे, जी खूप स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स आहेत. त्यामुळे मला अजून मजा येईल. तुम्ही एक ध्येय जवळजवळ त्यांनी सगळ्या कलाकारांसमोर मांडलेलं आहे की तुम्ही वर्षभर मेहनत करा आणि त्याचं फळ तुम्हाला पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला मिळेल. त्याच्या मागे लागलेले असतात. पण खरंच कलाकार कुठलेही, माझ्या मते आम्ही सुद्धा किंवा कुठलाही कलाकार त्यासाठी करत नाही, पण एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतंच. मी खोटं नाही म्हणणार की झी गौरवमध्ये दखल घेतली जावी, अवॉर्ड मिळावं, काय म्हणता येईल, त्यामुळे नाटकाला फायदा होतो, कलाकारांना फायदा होतो आणि प्रेक्षकांचाही फायदा होतो की प्रेक्षकांना कळतं की काय चांगलं आहे. कलाक्षेत्रावर होणारा परिणाम आपण पाहिला, पण ज्यांच्यासाठी हे कलाक्षेत्र आहे त्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. नक्कीच जातो बघायला, कारण बाकीच्या नाटकांपेक्षा काय वेगळं केलंय की झीने यांची निवड केलेली आहे नाटक बक्षिसांसाठी, ते बघायला तर नक्कीच जायला आवडतं मला. म्हणजे दरवर्षी कित्येक नाटकं रंगमंचावर येतात आणि सगळी आपल्या कामामुळं किंवा पैशाच्या बाबतीमुळं म्हणा प्रत्येक नाटक आपण बघू नाही शकत. एखाद्या नाटकाला समजा नॉमिनेशन मिळालेलं, नामांकन मिळालेलं आहे, अर्थातच त्यामध्ये कुठला तरी वेगळा प्रयोग केला गेलेला असेल किंवा काहीतरी त्या नाटकामध्ये स्पार्क असेल, म्हणूनच त्याला नॉमिनेशन मिळालेलं आहे. आणि ते वेगळे पण बघायला म्हणजे चांगलं वाटतं. जी फार चांगली गोष्ट करते आहे असे पुरस्कार देऊन. नाटकांना परत संजीवनी मिळत चाललेली आहे आणि नाटकाकडे आता आपोआप बरेचसे लोक, बरेचसे मराठी आणि नॉन मराठी लोक पण आता नाटकाकडे वळू चालले आणि आता पिक्चरपेक्षा, सिनेमापेक्षा नाटकं जास्त बघितली जातात असं माझं मत आहे. आणि त्यामुळे फार चांगली गोष्ट जी करत आहे. झी गौरव पुरस्काराच्या माध्यमातून सगळ्याच कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप कायमच पडत राहणार आहे. पण त्यांना खरी गरज आहे ती म्हणजे तुमच्या हाऊसफुल पोचपावतीची. आणि तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रयत्नांना हाऊसफुल गर्दी कराल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. पण पुढच्या भागात पाहायला विसरू नका नाट्य क्षेत्रात सध्या कशावरून वाद सुरू आहे. तोपर्यंत बाय बाय.